पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधून ॲडव्होकेट मनोज भुजबळ, ॲडव्होकेट शिवानी सुनील घरत, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, डॉक्टर अस्मिता घरत हे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे। त्यांच्या प्रचाराला नागरिक, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे। ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार साहेबांचा आपली दिशाही या निवडणुकीचा परिणाम होणार आहे का? अजिबात नाही। प्रथमतः जे बिनविरोध आलेत हे त्यांच्या गुणानुसार आलेले आहेत, कारण विरोधी पक्षाने जे उमेदवार दिले होते तेच मुळात कमकुवत होते। पराभव पत्करण्याआधीच त्यांनी शरणागती पत्करली असं म्हणावं लागेल आणि ते बॅकआउट झाले। त्यामध्ये जे विजय उमेदवार आहेत यात निश्चितच त्यांचं विजय उमेदवारांचं श्रेय आहे, भारतीय जनता पक्षाचं श्रेय आहे। विरोधक बोलत असतील की बाबा समोर दबाव आणून काय वेगळ्या पद्धतीने केलेलं, पण हे साफ चुकीचं आहे। समोरचे विरोधकांनी देणारेच त्यांचे उमेदवार जे दिलेले हे त्यांच्या पक्षनिष्ठ नसलेले किंवा ज्यांची काही हे नसेल अशा लोकांना दिले, त्यामुळे हा त्यांना पराभव पत्करावा। म्हणजे लढाई आधीच शरणागती हत्यार ठेवलं, शरणागती पत्करले असा प्रकार बघावा लागेल। यात भारतीय जनता पक्षावर अप्रतिम लोकांचा प्रेम आणि लोकांची श्रद्धा यामुळे सगळं यश आलेलं दिसून येतं। नागरिकांना काय मतदाराच्या दृष्टीने नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना आव्हान एवढंच करेन की येत्या 15 तारखेला आपण आपल्या सर्व सुखसोयी ही भारतीय जनता पक्ष, केंद्रात भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पक्ष जे असेल तर जेवढ्या सुखसोयी आहेत लोकांसाठी समाजासाठी त्या पुरवण्याचा निश्चित आम्ही चारही नगरसेवक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करू। झोपडपट्टी पुनर्वसन हा सर्वात महत्वाचा विषय। ए टाईप सारखी वसाहत असेल, इव्हन 12 ज्यांची रिडेव्हलपमेंटची व्यवस्था असेल, रोड जे आता जो बघता हा रोड छोटा झालेला आहे, या बिल्डिंगला जेव्हा रिडेव्हलपमेंटची परवानगी देईल त्यावेळेस माझं मी अर्ज दिलेलं आहे, कमिशनर साहेबांना भेटलेलो आहे, आमदार साहेबांशी बोलणं आलेलं आहे। हा रस्ता कसा रुंद होईल याकडे सुद्धा आम्ही कटाक्षाने लक्ष देणार आहोत। याचा इफेक्ट आहे सोसायटींना कसा जास्त मिळेल, म्हणजे रोड वाइंडिंग मध्ये जर जागा सोडली या प्लॉट मध्ये सोडायला लागले तर त्याचा व्हर्टिकल म्हणजे वरती कशी ज्यांना पैसा मिळेल या संदर्भातला सोसायटीला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि निश्चित येणाऱ्या लोकांची स्टेशन जवळची गर्दी, ट्रॅफिक, फेरीवाले यांच्यापासून कशी मुक्तता मिळेल यासाठी कडे सुद्धा आम्ही लक्ष देऊ। राहिला प्रश्न 15 तारखेचा इलेक्शनचा, आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की 15 तारखेला कोणीही घरी आराम न करता मतदानाला येऊन रांग असो गर्दी असो मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आणि भारतीय जनता पक्षाला निवडून द्या एवढीच विनंती करतो। आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 17 चे अधिकृत उमेदवार मी ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, डॉक्टर निकिता अस्मिता जगदीश घरत, ॲडव्होकेट शिवानी सुनील घरत, ॲडव्होकेट मनोजी भुजबळ साहेब, आम्ही भारतीय जनता पक्षाचे 4 अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवत आहोत। आणि ही निवडणूक लढवत असताना 2017 साली देखील या ठिकाणी निवडणूक झाली। 2017ला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात दिग्गज असे नेते मंडळी किंवा त्यांची मुलं समोर प्रतिस्पर्धी होती। आज ती सगळे दिग्गज भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यापैकी काही उमेदवार शिवानी सुनील घरत या उमेदवार आहेत। आता सध्याच्या स्थितीमध्ये जो आपण हा माहोल बघता की हजारोच्या संख्येने मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते न सांगता या माहोलमध्ये सहभागी होतात। आम्ही फक्त उमेदवार आणि 10-20 पदाधिकारी सोबत असतो, परंतु जनता हे उत्स्फूर्तपणे स्वतःहून सहभागी होत असतात। त्या सर्व जनतेचे आम्ही 4 उमेदवारांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। राहिला विषय विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा, या सगळ्या जनतेला, या सगळ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनींना भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार हे माहिती आहेत, मात्र विरोधी पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे मतदार बंधू भगिनींना अजून माहिती नाही। त्याच्यामुळे
15 तारखेला जे मतदान होईल त्या मतदानातून निष्पन्न होणारी जी घटना आहे, विरोधी पक्षाच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे, हे मतदार बंधू भगिनी आणि जनता आम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे हा विजय आमच्या 4 उमेदवारांचा भरघोस मताने होणार आहे, त्याबद्दल ती मात्र शंका नाही. राहिला विषय विकासाबाबतचा प्रश्न आपण विचारला. प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनेक प्रकारचा विकास या 5 वर्षामध्ये आम्ही करू शकलो, याचं आम्हाला समाधान आहे. मग इथली उद्यानं असतील, खेळाचं मैदान असेल, त्याचबरोबर रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, फुटपाथवरच्या लाईट असतील, पथदिवे असतील, त्याचप्रमाणे हायमास्ट असतील, शौचालयाची व्यवस्था असेल, झोपडपट्टीमध्ये अनेक ठिकाणी गल्लीचे कॉन्क्रिटीकरण असेल, पाण्याच्या पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बोरिंग मारले असतील, त्याचबरोबर सभागृह असेल, त्याचबरोबर आणि अनेक सेक्टरना गॅस पाईपलाईनची व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे. काही ठिकाणी राहिलेली आहे, ती परिपूर्णपणे 6 महिन्याच्या आतमध्ये करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि त्याचबरोबर अनेक रस्ते हे कॉन्क्रिटीकरणाचे केलेले आहेत. आणि त्याचबरोबर समाज मंदिर ही नवीन प्रक्रिया या प्रभागामध्ये राबवलेली आहे. त्याच दृष्टिकोनातून आमचे जे कुष्ठरुग्ण आहेत यांच्यासाठी शासनाकडून दरमहा आम्ही 2,500 रुपये त्यांना देत होतो, सुरुवात केली. आज दरमहा त्यांना 4,000 रुपये मिळत आहेत. याच्या मागे पक्षाचं आमच्या नेते मंडळीचं सहकार्य आहेच, श्रेय आहेच, परंतु त्याचबरोबर या ठिकाणच्या या प्रभागातील 4 उमेदवारांचं त्याच्यामध्ये सहभाग आहे, ते त्यांनाही श्रेय जातो.